नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण दांगटे. चालू घडामोडीच्या आजच्या सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, एमपीएससी साठी तथा इतर कुठल्याही एक्झाम साठी अत्यावश्यक असणाऱ्या चालू घडामोडीच्या आपल्या अभ्यासासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे आणि तो अपडेट म्हणजे आम आदमी पार्टी ही भारतातली आता 8वा राष्ट्रीय पक्ष म्हणजे नॅशनल पार्टी बनलेली आहे. तर त्याविषयीची माहिती आपण आजच्या सेक्शन मध्ये कंप्लीट करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, माझ्या व्हिडिओचे तुम्हाला जर नोटिफिकेशन पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वात इम्पॉर्टंट, जर तुम्हाला याची पीडीएफ फाईल पाहिजे असतील तर त्यासाठी मित्रांनो माझं जे टेलिग्राम चॅनल आहे MPSC 0207 या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओचे सर्वच्या सर्व नोटिफिकेशन्स आणि सर्वात विशेष म्हणजे पीडीएफ फाईल तुमच्यापर्यंत मिळून जातील. चला तर सुरुवात करू आजच्या या लेक्चरमध्ये. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, आम आदमी पार्टी हा भारतातला आता 8वा राष्ट्रीय पक्ष बनलेला आहे. तर त्याच्याविषयीची माहिती आपण आजच्या सेक्शनमध्ये कंप्लीट करणार आहोत. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आताच आपल्याला माहिती आहे की गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या नुकत्याच निवडणुका कंप्लीट झाल्यात मित्रांनो, आणि या दोन्ही निवडणुकांमध्ये जे काही आम आदमी पक्षाला मतदान मिळालेलं आहे त्या मतदानाच्या आधारावर आम आदमी पार्टी हा भारतातला 8वा राष्ट्रीय पक्ष बनला आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे ही माहिती या पक्षाचे संस्थापक असणारे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री असणारे अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. आणि त्यामुळं या पक्षाविषयीची थोडक्यात माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. तर एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला. ताज्या घडामोडीच्या नुसार सध्या भारतामध्ये 7 राष्ट्रीय पक्ष आहेत मित्रांनो. टोटल 7 आहेत. काही काही ठिकाणी तुम्हाला 8 राष्ट्रीय पक्ष मिळून दिसून येतील, पण ते चुकीचं आहे. 8वा राष्ट्रीय पक्ष हा आता नुकताच जे NPP नावाचा पक्ष होता तर तो पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याची मान्यता काढून घेण्यात आली आहे. तर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे 7 नॅशनल पार्टीज आहेत मित्रांनो आणि 58 प्रादेशिक पक्ष आहेत. कमी अधिक आणि रजिस्टर जे निवडणूक आयोगाकडे रजिस्टर असणाऱ्या पक्षांची संख्या सध्या तरी 1786 आहे पहा. तर यामध्ये आता नवीन अपडेट झालेला आहे आणि आम आदमी पार्टी ही भारतातला 8वा राष्ट्रीय पक्ष म्हणजे नॅशनल पार्टी म्हणून हिला मान्यता देण्यात आली आहे. मग एक पहिला बेसिक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे येतो मित्रांनो की एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष याची मान्यता देतं कोण? तर सगळ्यात पहिले लक्षात असू द्या, आपला भारताचा जो भारतीय निवडणूक आयोग आहे तर त्याच्या मार्फत याचे रूल्स तयार केले जातात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की एखाद्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून जर मान्यता द्यायची असेल तर ती मान्यता देण्यासाठी आणि एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता द्यायची असेल तर त्यासाठी डिफरंट ऑफ क्रायटेरियाज आहेत मित्रांनो. त्यासाठी 3 महत्वपूर्ण क्रायटेरिया राष्ट्रीय पक्ष जर तुम्हाला व्हायचा असेल तर त्यासाठी लागतात. तत्पूर्वी लक्षात असू द्या, हे निकष कुठून घेण्यात आलेत, हे क्रायटेरिया कुठून घेण्यात आलेत. द इलेक्शन सिम्बॉल रिझर्वेशन अँड द अलॉटमेंट ऑर्डर 1968 मध्ये राजकीय पक्षांना कोणत्या राजकीय पक्षांना आपण राष्ट्रीय पक्ष म्हणायचं आणि कोणत्या राजकीय पक्षांना प्रादेशिक पक्ष म्हणायचं यानुसार हा दर्जा ठरवला जातो मित्रांनो. त्यासाठी द इलेक्शन सिम्बॉल्स आहेत रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 नुसार. आणि पण हे याच्यामध्ये वेळोवेळी चेंजेस केले जातात आणि हे चेंजेस करण्याचं काम EIC म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे करत असतं. दुसरी गोष्ट, मग राष्ट्रीय पक्ष मिळून जर तुम्हाला मान्यता मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय निकष कंप्लीट आहेत किंवा काय क्रायटेरिया आहे? तर बघा 3 क्रायटेरियाज आहेत. 3 पैकी कुठलाही एक क्रायटेरिया जर एखाद्या पक्षाने कंप्लीट केला असेल मित्रांनो तर त्यासाठी त्यावेळी त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते. पहिला क्रायटेरिया आहे की लोकसभेतील किमान 2% जागा, मी परत एकदा सांगतोय, लोकसभेतील किमान 2% जागा त्या पक्षानं 3 वेगवेगळ्या राज्यातून जिंकल्या पाहिजेत. ठीक आहे, तर एक पक्ष आहे पण 3 राज्यांमधून त्या पक्षाने लोकसभेसाठी म्हणतोय मी, लोकसभेसाठी किमान 2% जागा जिंकल्या पाहिजेत. नियर अबाउट 11 ते 12 जागा असल्या पाहिजेत. 11 ते 12 खासदार असले पाहिजेत त्या पक्षाचे आणि विशेष म्हणजे ते 3 राज्यातून आले पाहिजेत निवडून. पहिला क्रायटेरिया हा आहे. दुसरा क्रायटेरिया, लोकसभेमध्ये त्या पक्षाचे 4 खासदार असावेत आणि 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये किमान 6% मतं मिळवणं आवश्यक आहे. हे अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. दुसरा क्रायटेरिया असा आहे की पहिला क्रायटेरिया तर आपण सांगितलं की 4 आपले जे 3 वेगवेगळी राज्य त्या राज्यातून तुम्हाला टोटल 2% तुमचे खासदार असले पाहिजे. दुसरा क्रायटेरिया हा आहे मित्रांनो की लोकसभेमध्ये 4 खासदार असावेत नाही आणि यासोबतच 4 खासदारासोबतच जर 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये किमान 6% मतं जर तुम्हाला मिळाली असतील, तुमच्या पक्षाला मिळाली असतील तर त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. आणि तिसरा क्रायटेरिया पहा, वरच्या 2 क्रायटेरियामध्ये जर एखादा पक्ष बसत नसेल परंतु तिसऱ्या क्रायटेरियामध्ये बसला तरी तो राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळते. किमान 4 राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे, म्हणजे प्रादेशिक पक्ष म्हणून तो निदान 4 राज्यांमध्ये असला पाहिजे.
तर या 3 क्रायटेरियापैकी कुठलेही एक क्रायटेरिया जर एका पक्षाने कंप्लीट केला असेल तर त्या पक्षाला आपण राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देत असतो. ठीक आहे. आता दुसरा गोष्ट लक्षात असू द्या की राष्ट्रीय पक्षाचा फायदा काय, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला तर याचा फायदा काय असतो. तर पहिल्या गोष्ट आहे पहा, त्या पक्षाला देशभरात कुठेही निवडणूक लढवताना एकच चिन्ह राखीव मिळतं. आता आम आदमी पार्टी म्हणजे आप आता राष्ट्रीय पक्ष बनलाय, तर आप आता इथून पुढे कुठल्याही राज्यामध्ये निवडणुका लढवत असेल, लोकसभेच्या असो विधानसभेच्या असो का कुठल्याही असो, तर त्याला एकच चिन्ह असेल, त्याचं चिन्ह झाडू हे कन्फर्म असेल, ते चिन्ह इतर कुठल्याही पक्षाला मिळणार नाही. तर पहिली गोष्ट फायदा आहे. दुसरा आहे दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर मोफत प्रक्षेपण करता येईल त्या पक्षाला. स्वतःची दूरदर्शनवर आणि ऑल इंडिया रेडिओवर त्या पक्षाला स्वतःची जाहिरात करता येईल, स्वतःच्या पक्षाची जाहिरात करता येईल. तिसरी गोष्ट, निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत असं वितरण केलं जातं. जर एखादा राष्ट्रीय पक्ष असेल तर निवडणूक आयोग त्या पक्षाला काय करून टाकतो, मोफत अशा याद्या देण्याचं काम करतो पहा मित्रांनो. चौथी गोष्ट आहे, राष्ट्रीय पक्षाला स्टार प्रचारकांची यादी वेगळी काढण्याची मुभा असते. या यादीत जास्तीत जास्त 40 नेत्यांचा समावेश असू शकतो. आणि विशेष म्हणजे त्या प्रचाराचा किंवा ते प्रचारक जे आहेत स्टार, ज्याला आपण स्टार कॅम्पेनर म्हणतो, तर त्याचा प्रवासाचा खर्च उमेदवाराच्या प्रचाराशिवाय त्या खर्चामध्ये मोजला जात नाही. ठीक आहे. जर एखादा स्टार प्रचारक असेल तर त्याचा खर्च हा उमेदवाराच्या खर्चामध्ये मोजला जात नाही, त्यामुळे उमेदवाराला आणखी एक्स्ट्रा मतदानावर खर्च करण्याचा अधिकार प्राप्त होतो. तर हा चौथी फायदा आहे. पाचवा फायदा आहे पहा मित्रांनो, तो म्हणजे पक्षाच्या कार्यालयासाठी सरकारकडून सवलतीच्या दरामध्ये जमीन त्या पक्षाला प्राप्त होते. तर हे सगळ्यात महत्व आहे. म्हणजे सगळे एक तुम्हाला आपण म्हणू की खूप कमी दरामध्ये त्या पक्षाचं कार्यालय उभं करायचं असेल तर सरकार त्याला जमीन देतं. तर हे पण एक फायदा आहे पहा. तर हे सगळे फायदे मिळतात कशासाठी, राष्ट्रीय पक्ष म्हणून जर तुम्हाला मान्यता मिळत असेल तर. नेक्स्ट पाहू की सध्या भारतामध्ये जे 7 राष्ट्रीय पक्ष आहेत ते कोणकोणते आहेत. पहिला राष्ट्रीय पक्ष आहे पहा, त्याला म्हणायचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. डेफिनेटली हा तर असणारच आहे. दुसरा आहे, ज्या सध्या आता भारतामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे ती म्हणजे बीजेपी म्हणजे भारतीय जनता पार्टी, हा दुसरा पक्ष आहे. तिसरा पक्ष आहे बीएसपी मीन्स बहुजन समाज पार्टी. ठीक आहे. तर बीएसपी आहे, बीजेपी आहे आणि इंडियन काँग्रेस आहे. ठीक आहे. आयएनसी म्हणू आपण याला, इंडियन नॅशनल काँग्रेस, हा तिसरा पक्ष आहे. चौथा पक्ष आहे ज्याला मान्यता मिळालेली राष्ट्रीय पक्ष म्हणून, ती आहे एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्रातला पक्ष आहे. पाचवा जो पक्ष आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, याला सीपीआय म्हणतात पहा मित्रांनो, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. सहावा पक्ष आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया बट मार्क्सवादी, तर याला सीपीएम म्हटलं जातं. सीपीएम म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट असं म्हणतात. सातवा पक्ष आहे तृणमूल काँग्रेस पार्टी, याला आपण टीसीएम असं म्हणतो, तृणमूल काँग्रेस टीसीपी. तर काँग्रेस पार्टी विशेष हा पश्चिम बंगालचा पक्ष आहे आणि ममता बॅनर्जी या पक्षाच्या नेत्या आहेत, मुख्यमंत्री सुद्धा आहेत. आणि आता जो पक्ष आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे तो म्हणजे आम आदमी पार्टी आहे मित्रांनो. तर असे 8 पक्ष आहेत सध्या ते राष्ट्रीय पक्ष आहेत. अतिशय इम्पॉर्टंट आहे, आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून 8 पक्षाची नावं लक्षात असली पाहिजेत. आता एक महत्वाची आपल्यामध्ये एक गोष्ट आपल्याला अशी आढळून येते की बाबा हे 8 पक्ष आहेत, पण ह्या 8 पक्षाच्या अंतर्गत म्हणजे जर एखादा राष्ट्रीय पक्ष असेल तर आता जसं आपण सांगितलं की आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष बनला, तो कोणत्या बेसवर बनला. 3 क्रायटेरिया. आम आदमी पार्टीने कोणता क्रायटेरिया कंप्लीट केल्यामुळे त्याला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली, अतिशय महत्वाचं आहे पहा, लक्षात असू द्या. आम आदमी पार्टीने दिल्ली, पंजाब, गोवा आणि आता गुजरात या 4 राज्यामध्ये 6% पेक्षा, मी तुम्हाला एक सांगितलं होतं पहा, दुसऱ्या प्रकारचा क्रायटेरिया, दुसऱ्या नंबरचा क्रायटेरिया कोणता होता, 6%. 4 राज्यामध्ये 6%पेक्षा जास्त मतं मिळाली पाहिजेत. 6%पेक्षा जर जास्त मतं मिळाली तर तुम्हाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. डेफिनेटली आम आदमी पार्टीने दिल्ली, पंजाब, गोवा आणि आता नुकतीच जे इलेक्शन झाले गुजरात यामध्ये सुद्धा 6%पेक्षा जास्त मतं या पक्षाला मिळालेली आहेत. त्यामुळे या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो. अतिशय महत्वाचं आहे, गुजरातमध्ये टोटल 12.6% एवढी मतं आम आदमी पक्षाला मिळाली आहेत, म्हणजे मोर दॅन 6%. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाची मर्यादा. तर आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये नेमकं काय राष्ट्रीय पक्ष कसा असतो, त्याचा क्रायटेरिया काय, त्याचे फायदे काय असतात याविषयीची माहिती समजली असेल. इथून परत एकदा सगळ्यात महत्वपूर्ण सूचना मित्रांनो, राठोड एमपीएससी अकॅडमी नांदेड अंतर्गत चालू घडामोडीचं सेशन इथून पुढे कंटिन्युअसली चालू होईल. तुम्हाला त्याचे व्हिडिओ अपलोड मिळतील. विशेष आहेत राठोड एमपीएससी अकॅडमी मध्ये तलाठी भरती, एमपीएससीच्या बॅचेस, मग ते राज्यसेवा असेल, ग्रुप सी असेल, ग्रुप बी असेल, सर्व बॅचेस चालू आहेत. लवकरात लवकर ऍडमिशन्स घ्या आणि पुढच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. सध्या हा व्हिडिओ इथं थांबवतो. जय हिंद.